पालकमंत्री राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हेजी, युवक राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रसाद सुर्वे, दिलीप बाबर, अनिल जगताप, डॉक्टर सुनील जगताप, नितीन सावंत, रवींद्र पाटील, विजयसिंह पिसाळ, अश्विनीताई महांगडे, संजनाताई जगदाळे, केदार गायकवाड, राजकुमार पाटील, मकरंद बोडके, रमेश धायगुडे, संतोष पवार, आशिष चोरगे, सुभाष करांडे, ही गडबडीत नावं लिहिली आहेत. त्यातनं राहिलेले सगळेच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या वाईच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन निवडणूक झाल्यानंतरची, जाहीर झाल्यानंतरची ही पहिली सभा होते. हा एक वेगळा योगायोग आहे. कालच निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आणि मला वाईच्या गणपतीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेता आला. आम्ही सगळ्यांनी तिथं आरती केली, म्हणजे शुभशकुन झालेलं आहे. आणि वाईचा गणपती ज्याच्या मागे असतो तो महाराष्ट्रात त्याचा पक्ष विजयी होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आज आपण सर्वांनी गेले 1.5 वर्षात महाराष्ट्रात काय झालं हे पाहिलेलं आहे. लोकसभेला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपण सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली. या ठिकाणचं प्रस्थापित नेतृत्व विरोधात आहे की नाही हे कळायलाच महिना गेला आणि त्यानंतर ज्यावेळी कळलं की नक्की विरोधात आहेत, त्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात केली आणि तरी देखील या मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य मिळवलं. याबद्दल पहिल्यांदा सगळ्या वाई विधानसभा मतदारसंघ, महाबळेश्वर असेल, खंडाळा असेल किंवा आपला वाई तालुका असेल, या सर्वच कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. दिलीप बाबर यांनी मगाशी भाषणात सांगितलं की अमोल कोल्हेंना, जयंत पाटील साहेबांना आणि बाळासाहेब पाटील साहेबांना भेटायला हे सगळे आलेत आणि आम्हाला भीती वाटत होती की गर्दी जमेल की नाही. आमच्या तिघांचाही हा गैरसमज नाही आहे. तुम्ही जमलाय ते शरद पवार या एका नावासाठी जमलेला आहे. आमचं क्लिअर आहे, क्लॅरिटी आहे आमच्यात. लोक जमतायत या पक्षाच्या झेंड्याखाली, ती शरद पवार साहेबांच्या नावामुळे जमतायत. आणि म्हणून तुमचं शरद पवार साहेबांच्यावरचं प्रेम एवढं प्रचंड आहे, इथले स्थानिक आमदार विरोधात गेले तरी तुम्ही शरद पवार साहेबांची बाजू घेतली. यात तुमच्या सगळ्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आपण सगळ्यांनी पवार साहेबांची 50-60 वर्षाची कारकीर्द पाहिलेली आहे. या वाईच्या गणपतीने पवार साहेबांना प्रत्येक संकटाच्या वेळी आशीर्वाद दिलेला आहे. या नदीतून जसं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं म्हणतात, तसं 50-60 वर्षात बरंच पाणी वाहिलं, पण मागच्या 1.5 वर्षात जरा जास्तच वाहिलं. लोकांनी आमचा पक्ष सोडला. ज्यांच्या नावाने निवडणुका लढवल्या त्या शरद पवार साहेबांच्या नावाशी गद्दारी केली. पक्ष सोडून सत्तेसाठी आणि काही तात्कालीन कारणांसाठी काही लोक आमच्या पक्षातून बाजूला गेली. सगळे सांगायचे की पवार साहेब तुम्ही आता हरकत नाही, आता या वयात उभारणी कशी करणार, असे सगळे खाजगीत पवार साहेबांच्याबद्दल चर्चा करायचे. पवार साहेब सतत सांगायचे की मी असं 3 वेळा आधी केलेलं आहे, 5 राहिले त्याचे 55 करण्याची किमया मी 3 वेळा केलेली आहे, काही काळजीचं मला कारण नाही. महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांना जे ओळखतात, पवार साहेबांची किमया काय हे ज्यांना माहिती आहे ते पवार साहेबांच्या बरोबर राहिले. पण जे सत्तेच्या दबावाला झुकले, आपल्या संस्थांच्या प्रश्नात अडकलेली लोक ही जाऊन त्यांच्या पायाशी जाऊन पडली
आणि पवार साहेबांशी त्यांनी गद्दारी केली. पवार साहेबांना सोडलं याचा राग महाराष्ट्रात सर्वदूर सामान्य लोकांना आज झालेला आहे. आणि म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या फार महत्त्वाच्या आहेत. लोकसभेत जसा आपण इथं निर्णय दिला, सीट पडली आपली थोडक्यात त्या पिपाणीमुळं, पण जसा आपण इथं निर्णय दिला तसा महाराष्ट्रात 8 ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार विजयी झाले. ही जर सीट आली असती तर 9वी सीट ही आल्यातच जमा असं मी समजतो, कारण पिपाणीला 37,000 सीट आपली 35 का 34,000 पडली, 2-3 हजाराचा फरक. पण या महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पवारसाहेब बाहेर फिरायला लागल्यावर सगळा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या आणि पवारसाहेबांच्या मागं, काँग्रेस पक्षाच्या मागं उभा राहायला लागला. महाराष्ट्राने पवारसाहेबांना जो प्रतिसाद लोकसभेत दिला ते बघून गांगरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचं दार काढून ठेवलं आणि दिसेल त्याला म्हणेल त्या गोष्टी द्यायला लागले. मगाशी तुम्ही नाटक बघितलं, छोटीशे पथनाट्य जे होतं, पथनाट्य म्हणताच येणार नाही त्याला, नाटकच म्हटलं पाहिजे. मला हात वर करा बघू, ज्यांनी पूर्ण नाटक बघितलं त्यांनी हात वर करा. त्या नाटक बघितल्यानंतर पलीकडे भाषण करायची काही गरजच नाही. एवढ्या उत्तम संदेश त्या नाटकातून तुम्हाला सध्याच्या परिस्थितीवर दिला जातो. आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार किती आहे, महाराष्ट्रामध्ये महागाई किती उसळलेली आहे, महाराष्ट्रामध्ये कराची आकारणी किती डोक्यावर सहन न होणारी आज आपल्या डोक्यावर मारलेली आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर नाही, महाराष्ट्रातल्या सामान्य जनता आज अस्वस्थ आहे, हे सगळं चित्र त्यात दिसतं. आणि मग लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर ही परिस्थिती असताना लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर सरकारने म्हणेल त्या घोषणा सुरुवात करायला लागली. आणि आता सरकार मधल्या काळामध्ये सरकारी पैशानं सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरायचे, एकेका कार्यक्रमाला 5-5, 8-8 कोटी आपल्या करातले खर्च करायचे आणि तिथं सांगायचे आम्हाला निवडून द्या, नाहीतर ह्या सगळ्या योजना बंद होतील. मी आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना, वाईतल्या आमच्या भगिनींना सांगेन की ही जी योजना काढलेली आहे ना, या योजनेला बजेटमध्ये शीर्षक काढायचं असतं, हेड काढायचं असतं. ते हेडही यांनी काढलं नाही, तसेच पैसे वाटायला वेगळ्या योजनातले काढून सुरुवात केलेली दिसते. त्यामुळे ह्या सरकारची मानसिकताच तुम्हाला पैसे देण्याची नव्हती. फक्त आता एवढा फटका बसलेला आहे निवडणुकीत तर द्या. त्यामुळं ही लोक सत्तेवर आल्यावर आपल्या घोषणांची इमानदारी राखतील असं मला वाटत नाही. पण महाविकास आघाडीत सत्तेवर येणार आहे, कारण महाराष्ट्रात मी आणि अमोल कोल्हे साहेब, आमचे मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, आम्ही जवळपास 65-70 मतदारसंघ फिरून आलो. सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत येईल असा आमचा आत्मविश्वास आहे. आणि आपलं सरकार सत्तेत आलं तर मी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना सांगेन की या योजनेपेक्षा अधिक उजवी, चांगली, सहजगत्या उपलब्ध होणारी योजना तुम्हाला देण्याची व्यवस्था करू. याच्यात आहे त्या योजनेत ताकद देऊन आम्ही वाढ करू. पण ते करत असताना महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या केसाला धक्का लावायची कुठल्याही नराधमाची ताकद होणार नाही, अशी कायद्याची व्यवस्था देखील महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू. शेवटी महाराष्ट्रामध्ये माजी मंत्री Y+ शुगर सुरक्षितता घेऊन फिरणारे मुंबईत एक आमदार होते, माजी मंत्री होते आणि आता आमदार नाहीत, त्यांचा मुलगा आमदार आहे. त्यांना त्यांच्या ऑफिसच्या बाहेर गोळ्या घातल्या. Y+ सुरक्षितता असणारे पोलिसांनाही कळलं नाही कधी घडी आपला आमदार महोदय खाली पडले. म्हणजे ज्याची सुरक्षितता यांच्या हातात होती त्या माणसाला डोळ्यात देखील गोळ्या घातल्या, तरी यांनी बंदुका काढून, रिव्हॉल्वर काढून त्यांच्यावर उलटा फायरिंग केलं, असं कुठेही झालं नाही. म्हणजे Y+ सुरक्षितता असतानाही महाराष्ट्रामध्ये पोलीस आज लोकांचं संरक्षण करू शकत नाहीत. तुमच्याच सत्तेत असणाऱ्या आमदारांचे दिवसा ढवळ्या खून केले जातात.
त्यांच्यावर हल्ले केले जातात, तुमचेच आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात. आज ते तुरुंगात आहेत हा भाग वेगळा, पण तुमच्याच सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या या सगळ्या गोष्टी बघितल्यावर तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला सुरक्षितता देऊ शकता याची काही आता लोकांना खात्री राहिलेली नाही. भ्रष्टाचाराचा कळस झाला, माझ्यानंतरच्या सगळे वक्ते तुम्हाला सांगतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील या बहादरांनी पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला आणि त्यामुळं महाराष्ट्रात तुमचं आमचं श्रद्धास्थान असणारा, अभिमान असणारा, स्वाभिमान असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा पडला. मुख्यमंत्री म्हणतात वाऱ्याने पडला. वस्तुस्थिती आहे, ज्या बाजूनं वारं येत होतं त्याच बाजूला पडला. त्यामुळं कशाचं काय या सरकारला काही देणं घेणं नाही. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की या सरकारला साथ देणाऱ्यांना आपण अद्दल घडवायची आहे. जे यांच्या पापात सहभागी झाले, जे या पापात, भ्रष्टाचारात आणि या सगळ्या घटनांमध्ये उघड्या डोळ्याने पाहत बसले, ते सगळे त्या पापात सामील आहेत असं समजलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या विधानसभेत उमेदवारी कुणालाही मिळो, पवारसाहेब ठरवतील, पण त्या उमेदवाराच्या मागं आपण सगळे राहायला पाहिजे. तुम्ही ताकदीनं राहिलात तर माझी खात्री आहे की आपण सगळे ताकदीनं काम करायला लागलात तर या ठिकाणी गणेशाच्या आशीर्वादाने वाईची विधानसभेची जागा देखील आदरणीय पवारसाहेबांच्या पारड्यात टाकण्याचं यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही कामाला लागावं. आज शेवटची सभा इस्लामपूरला ही शिवस्वराज्य यात्रेची आहे. मला पुढं जायचं आहे म्हणून मी 10 वाजताच आलेलो होतो, कारण मला दिलीप बाबांनी सांगितलं 10चे निरोप दिले आहेत. मी 10लाच आलेलो आहे, पण त्यांनीच मला इथं येऊन दिलं नाही. आणि त्यामुळं आपल्याला मगाशीच पथनाट्य पाहता आलं. पण मला विशेष आनंद आहे की आपण सगळ्यांनी मोठी गर्दी इथं केली. या गर्दीचं कारण शरद पवार आहेत. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या पवारसाहेबांना ताकद देण्यासाठी इथला आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून द्यायचं काम तुम्ही करा. विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी पुन्हा आम्ही येऊ, त्यावेळी मी सविस्तर बोलेन. पण माझ्यानंतर ही सविस्तर 4-5 भाषणं होणार आहेत, ती तुम्ही ऐकाल असा मला विश्वास आहे. या ठिकाणी मला मगाशी अश्विनी महांगडे ताई भेटल्या, गेल्या का? त्यांनी पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मी काय त्यांना बोललो नाही, पण डॉक्टर अमोल कोल्हेंच्या एका सिरियलमध्ये त्यांनी संभाजी महाराजांच्या बहिणीचा रोल केलेला होता. महाराष्ट्रभर त्यांना महिला अतिशय उत्सुकतेने आणि आदराने पाहतात. आणि त्यांना मी म्हटलं बघू म्हटलं, पण मी डॉक्टर अमोल कोल्हेंचा सल्ला घेतला की त्या काम करायला तयार आहेत, तुमची काय सल्ला आहे? त्या म्हटल्या त्या चांगलं काम करतील. म्हणून बाळासाहेब पाटलांनी मला कन्सेंट दिला. मी त्यांना महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची विनंती करतो. त्यांनी महाराष्ट्रात उपाध्यक्ष म्हणून काम करावं. त्यांना 2 दिवसात तसं कळवण्याची व्यवस्था महिला अध्यक्ष म्हणून होईल. मी माननीय डॉक्टर अमोल कोल्हेंना, आमच्या अश्विनीताई महांगडे यांना तेच घालतील, अश्विनीताई महांगडे यांना पक्षाचा गमछा घालून त्यांना गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. पक्ष फुटला त्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे, बाळासाहेब पाटील, ते मेहबूब शेख हे डॉक्टर होते. आम्ही 4-6 जणच बसायचो, कुणी नसायचं. लोकच आम्हाला वेड्यात काढायची, आज तिकडे जावा, काय कळतं का तुम्हाला? सत्तेशिवाय राजकारण नाही आणि सत्तेच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे. पण आम्हा सगळ्यांना त्यांनी तुमचे फोटो काढले तर लोकांना कळेल की तुम्ही आला होता इथं म्हणून.
त्यामुळं त्यावेळचा काळ आठवतो आणि आज पक्षामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेब जिथं जिथं जात आहेत तिथं प्रत्येक मतदारसंघात 5-10 लोक पक्षात काम करायची इच्छा व्यक्त करतायत, नव्या पिढीतली करतायत, नव्यानं हा पक्ष उभा राहतोय। पवार साहेबांची इच्छा होती की महाराष्ट्रात मी पुन्हा हा पक्ष उभा करून दाखवेन, ती त्यांची जिद्द 84 वर्षी बघून आम्ही सगळे प्रेरित झालो आणि महाराष्ट्रात फिरताना आम्हाला असा अनुभव आला की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आजही नवी पिढी 21वीतली 25वीतली 30वीतली मुलं मुली हे आजही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा बाळगून महाराष्ट्रात काम करू इच्छितात आणि म्हणून आज अश्विनी महांगडेताई आज आपल्या पक्षाची जबाबदारी घेऊन काम करतायत। या मतदारसंघात नव्या रक्ताला संधी दिली, नव्या चेहऱ्याला संधी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली तर या ठिकाणी परिवर्तन होऊ शकतं, बदल अटळ आहे। तुमचा आशीर्वाद हवा। आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे। वाजू नका, इकडेच या, इकडे नुसती तुतारी नाही, तुतारी वाजवणारा माणूस। ॲक्शन घ्या, वाजू नका, नुसती ॲक्शन घ्या। हे आपलं चिन्ह आहे, वाजू नका। आपले हे चिन्ह आहे, हे चिन्ह इथं वर दिलेलं आहे। आपण या चिन्हाचाही प्रचार करा, कारण पिपानीने सातारा जेवढा आमचा घात केला तेवढा महाराष्ट्रात कुठेही केलेला नाही, म्हणून या दोघांना उभं केलं। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।